महाड तालुक्यातील गांधारपाले येथे तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती महोत्सवासह गांधारी बुद्ध विहाराच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार दिनांक 1 मे 2026 रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। बौद्धजन सेवा संघ गांधारपाले यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला हा जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रमेश मोरे यांनी भूषविले। कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य मनसूर भाई ताज, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत तसेच ग्रामपंचायत गांधारपालेचे सरपंच नामदेव पवार यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली। याशिवाय राज्याचे मंत्री भरतशेठ गोगावले यांनीही गांधारपाले येथे भेट देत जयंती महोत्सवात सहभाग घेतला। यावेळी गांधारपाले बौद्धजन सेवा संघाच्या वतीने मान्यवरांचा जाहीर सत्कार करण्यात आला। मंत्री भरतशेठ गोगावले, जिल्हा परिषद सदस्य मनसूर भाई ताज, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत आणि सरपंच नामदेव पवार यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरला तो प्रबोधनात्मक कव्वालीचा जंगी सामना। गायक वैभव जाधव आणि पार्टी खेड तसेच गायिका तेजस्वी कांबळे आणि पार्टी मुंबई यांनी आपल्या उत्कृष्ट गायनातून तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा जागर कार्यक्रम सादर केला। या प्रबोधनात्मक कव्वालीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या भव्य जयंती महोत्सवासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सामाजिक ऐक्य, मानवता आणि महापुरुषांच्या विचारांचा जागर घडवून आणणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। त्रिसंगम म्हणून आता आपण ही जी जयंती साजरी करत आहोत। खरंच आज 1 मे रोजी आपला महाराष्ट्र दिन आणि या दिनाचं आपल्याला खऱ्या अर्थाने राज्यघटनेमध्ये जर अधिकार सर्व गोष्टीचा दिला असतील तर आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी। आज मी एक अल्पसंख्याक समाजाचा मुलगा सदस्यापासून सरपंच झालो, सरपंच होऊन आता जिल्हा परिषद सदस्य झालो। म्हणजे आज आपल्याला घटनेमध्ये जी तरतूद म्हणजे सामान्य माणूस, मग तो कुठल्याही जातीपंथाचा असो, तो आदिवासी समाजाचा असो, बौद्ध समाजाचा असो, कुणबी समाजाचा असो, मराठा समाजाचा असो, प्रत्येकाला न्याय देण्याचं काम हे आता आपल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी दिलं। आणि आपण खरंच भाग्यवान आहोत की या देशातील म्हणजे अख्ख्या पूर्ण जगात बघितलं तर भारताची राज्यघटना अशी आहे की कुठल्याही देशाची आपल्या राज्यघटनेशी तुलना होऊ शकत नाही। कारण आपण भारतामध्ये